हे बघ ते गोड्यावर हे बघ पिल्लू Happy birthday to you. मला एकदम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊ बाय. हॅपी बर्थडे लावू का? हॅपी बर्थडे. मला नको ए जरा घालव त्याला. त्याला द्यायचंय त्याला नंतर देऊ जरा. हॅपी बर्थडे बोल. थँक्यू. आम्ही निघालोय बाहेर. मला नाही माहिती केदारने का प्लॅन केलाय आणि आम्ही आता आहोत बाणेरमध्ये. आम्ही आता आहे फिनिक्स मॉल वाकडमध्ये आणि या लग्नानंतरचा पहिला बड्डे असल्यामुळे यावर्षी वेगळं काहीतरी करायचं ठरवलं. ओके. वेगळा गिफ्ट. ओके. प्रत्येक वर्षी जर का नाही काहीतरी मी पहिले घेईन आणि देईन तसं नाही. तर आज बड्डेचा चॅलेंज हा आहे. मी आता तुला 3 कार्ड देईन. ठीक आहे. तुला आम्ही तुझे डोळे बंद करणार. डोळे बंद केल्यानंतर तुला ते 3 पैकी 1 कार्ड रँडमली चूज करायचं आहे. ओके. नाईस. जो कुठला कार्ड येईल त्याचा 50% व्हॅल्यू तुला ह्या मॉलमध्ये आत्ता युटिलाइज करून करायचं. त्याची शॉपिंग करायची इन शॉर्ट. ओ माय गॉड. आणि डिपेंडिंग ते थोड्या वेळात सांगेन मी तुला की तुला एक टाईम पण देणार मी की त्या टाईममध्ये तुला ते तेवढं करायचं. कारण की मॉल बंद व्हायच्यापर्यंत तेवढी शॉपिंग करायला गेलं तर मग पुढचे प्लॅन्स. अरे का लाख 20 रुपये देतोयस की काय? 50% आहे ना. 50% आहे. अच्छा म्हणजे लाख मध्ये 50,000 रुपये खर्च करू मी? हो. ते तुला युटिलाइज कर. ओके. मग ते डिपेंड्स ना मी काही घेऊ शकते. काही घे तुझ्या तो कार्ड तुला देणार नाही. ओके. त्याची लिमिट सांगणार त्याचं 50% तुला युटिलाइज कर. ओके ठीक आहे. ओके. एक भारी आहे काय. तर या वर्षीचं हेच बर्थडे गिफ्ट असणार आहे. हां. लेट्स सी काय घेतो. चॅलेंज एक्सेप्टेड. केदारने मला जे चॅलेंज दिले ना ते थोडंसं चॅलेंजिंग पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. मला नाही माहिती त्याने कुठून असलं काय शोधून काढलंय बट आय एम व्हेरी मच एक्सायटेड. अरे घट्ट कर ना. अरे केलं ना. बंदच आहे. आहे बघ हे 3 कार्ड आहेत. चल चूज कर. हा मी तिने ठेवतो बाजूला तुला. आहे बघ 1 2 3 अशी. 1 2 3. थांब. हां ओके ओके. तर तू हा वाला कार्ड चूज केलाय. येस. ठीक आहे. काय वाटतंय? मला आहे बघ गिफ्ट कसं माझ्याकडे सगळं आहे. ठीक आहे. सच मला काय हे नाही आहे की मला हेच पाहिजे मी हेच घेईन वगैरे.
कमी अमाऊंट असेल तरी चालेल. तर ठीक आहे, मी सांगतो. हे वाला तुला युटिलाइज करायचं आहे. याची लिमिट आहे 20,000. तर तुला 10,000 खर्च करायचे. ओके 50%. 50% 10,000. ओके याची काय होती? तर गाईज हे चांगलं झालं आहे की हे 2 नाही केलेत, कारण की सगळ्यात जास्त ह्याची लिमिट होती 60,000. तर बरं आहे, सगळ्यात कमीवाला चूज केलं आहे. मला कळतं रे, मी नवऱ्याला कशी डोबवेन. लेट सी. ओके, तर आपण आता चॅलेंज स्टार्ट करूया. 6:10 झालेत. तुझ्याकडे वेळ आहे अराऊंड 7:30 पर्यंतचा, 1.5 तास अप्रॉक्स. ठीक आहे. ॲज एक्सपेक्टेड कपडे घ्यायला चाली. अचानकपणे चॅलेंज देशील तर कसं डोकं चालेल ना माणसाचं? स्ट्रॅटेजी आहे ना तीच तर. Oh my God. बघू काय मिळतंय का, नाही तर मग आहे माझ्या डोक्यात अजून 2-3 गोष्टी. बघू यार, हे better वाटतंय. कन्फ्यूज केलंय पुढी ना. पुढी बेटर वाटते. Yes, कारण मी आता थोडं डोकं लावते. मला ज्या गोष्टी हव्या आहेत, जसं की आता विंटर सीझन येतोय, ते मी पुढी घेतलेली आहे. किती कपडे घेतले? 3, 4, 3. आणि किती वेळ गेला याच्यामध्ये? ऑलमोस्ट हाफ एन आवर. अर्धा तास गेला आहे आणि 3 कपडे म्हणजे 10 मिनिटात एक कपडा. ओके, तर तुझ्याकडे आत्ता आहेत अजून 50 मिनिट्स. हरी अप. चला पटपट पटपट. आता जो चॅलेंज आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गिफ्ट जे मी डिसाईड केलं आहे, आपण तिकडे जाऊया. ठीक आहे, तर त्या शॉपमध्ये जाऊया आणि तिकडे तुला जे आवडेल, ऑरेल्स मी एक कॅटेगरी सांगेल तिकडे, तर त्याच्यामध्ये तुला जे आवडेल ते तू घेशील. ठीक आहे, लेट्स गो. आम्ही चाललो इथे पल्मोनोज. आपल्याला इकडे जायचं आहे. केदारने मला कॅटेगरी दिली का ब्रेसलेट्सची, तर लेट्स सी. मला अजून आवडलं का, अजून घेईन. येस, घेऊ शकते तू. थँक्यू मिस्टर केदार. अजून काय घ्यायचं आहे? नाही, काहीच नाही. बस लिमिट आहे तशी. बाकी झालं, बस झालं. मी अजून तुला मी घेतानाच बोलली, मी अजून काय घेऊ. आम्ही पल्मोनाजमध्ये जेवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त आणि इंटू 10 आम्हाला चांगले मिळाले प्रोडक्ट. सॅटिस्फाईड व्हरायटी मिळाली. मी घेणार होती एक, घेतले 3, 4 घेतलेत. थँक्स टू केडी फॉर मेकिंग माय डे बस सो बस बस स्पेशल. बस 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 खूप फॉर्मल झालं का? फॉर्मॅलिटी झाली. चला आता ओके, भूक लागली. आता पार्टी दे मला. ओके, चला पार्टी करूयात. तर आम्ही निघालो डिनरला. इथे केदारचं ऑफिस चालू आहे. थँक्यू. पार्टी दे पार्टी. तू पार्टीत करायला चाललोय आपण आता.
कशी आहे टेस्ट? छान आहे, टेस्ट पण छान आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. गुड चॉईस केडी. थँक्यू. युअर फेवरेट? बचपनचे फेवरेट पिझ्झा. येस. पण पोट भरलं यार, एवढं तुलाच खावं लागणार आहे. एवढं नाही, हाफ. हाफ. मी केक वगैरे नाही केलं कारण दोघांमध्ये एवढा केक संपत पण नाही, तर आम्ही असं छोटंसं पेस्ट्री कट करून, आणि काल फॅमिलीसोबत केलं आहे ऑलरेडी केक कट, तर मग म्हटलं दोन कशाला 2 केक कट केलेत राईट, तर म्हटलं कशाला आता केक पाहिजे, म्हणून आम्ही छोटीशी पेस्ट्री घेतली, न्यूयॉर्क चीज केक. न्यूयॉर्क चीज केक, आणि ही आहे पेस्ट्री ट्रिपल लेअर. हॅपी बर्थडे टू यू. तर आम्ही घरी आलो आहे. तर असा होता माझं बड्डे सेलिब्रेशन, जे की केदारने परफेक्टली काय म्हणतात प्लॅन केलं होतं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की केदार असं खूप छान प्लॅन करेल बड्डे माझा. तर माझा आजचा दिवस खूप 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 छान गेला आहे, खूप छान गेला आहे. स्वामींना एकच प्रार्थना करेल की मी आणि माझ्या सराउंडिंग जे आहे, माझे जवळचे लोक, सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा, हेल्दी ठेवा, बस एवढंच. आणि काय पाहिजे आयुष्यात अजून. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कळवा. मला हॅपी बर्थडे पण विश करा कमेंटमध्ये. भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.